नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत राजा 777 केसरीमध्ये आणि सुंदर अशी गाडी पळाली. साई वालिवलीचा सुंदर आणि लक्षा. खूप सुंदर असे महादेवाचे नंदी गटपात झाले आणि मालक सुद्धा सोबत आहेत. दादा नमस्कार. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आज मुंबईमध्ये 3 फेऱ्याला आम्ही पहिल्यांदा आमची गाडी आज पळाली आणि आमची A1 जोडी आहे. गेल्या वर्षभरापासून आमची ही गाडी पळते. साईचा सुंदर आणि वालीचा लक्षा. गावचा साज आमचा पळतोय. तर आमच्या सुंदरचे मालक बनू त्यांनी 6 तारखेचं नियोजन होता. 6 तारखेला मैदान आज 1 तारखेला झाला. त्या 3 दिवसापूर्वी मला फोन केला, "दादा आपली गाडी घरची गाडी पळवायची का?" आमची गाडी A1 गाडी आम्ही लगेच हो बोललो आणि गाडी पळवायची. आणि आज आल्यानंतर आनंद पहिल्यांदा 3 फेऱ्याला गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली आणि गटपास झाली. सर्वांना आम्हाला खूप आनंद झाला आज. बघा मित्रांनो, खूप सुंदर असा आनंद आज झालेला आहे. कारण बिनजोडमध्ये सुद्धा एक तुम्ही खूप चांगलं असं नाव कमवलेलं आहे आणि आज पहिल्यांदाच 3 फेऱ्यामध्ये गटपास होऊन झालं आणि तो पण गावचा साज. कारण गावचा साज कुठेतरी बघायला कमी मिळतोय. पण आज तो बघायला मिळाला. खूप सुंदर असं गावचा साज काय सांगाल साजबद्दल? गावचा साज आमचा मी तुम्हाला सांगितलं नाही, गेल्या मागील 1 वर्षभरापासून आमची गाडी पळते आणि आमच्या 15 ते 16 गाड्या आजपर्यंत झाल्यात. आणि जशी म्हणजे काही लोकं A1 जोडीच बोलतात आमच्याकडे, जशी भुंगा सैराटला गाडी A1 जोडी बोलतात. त्यानंतर A1 जोडी आमची हिला लोकं बोलतात. आम्ही नाही बोलत, लोकं बोलतात का साईचं सुंदर आणि वाळूचं लक्षा. ही पण A1 जोडी, स्वतः राहुल भोईर पण बोलतो. आणि ते आज A1 जोडी आज आम्हाला प्रेक्षकांना 3 फेऱ्यासाठी बघायला भेटली. बघा सुंदर असं गाडीसुद्धा पळाली आणि 777 केसरी सुंदर असं नियोजन आहे. कारण ह्या नियोजनामध्ये अखंड मुंबई आणि महाराष्ट्रामधले महादेवाचे नंदी आलेत आणि तिथे जर गटपास होणं पब्लिकला सुद्धा पब्लिकचा थरारसुद्धा आणि पळायला सुद्धा खूप सुंदर असं रान आहे. काय सांगाल रानाबद्दल? रान तर खूप छान आहे. मैदानाच्या बाबतीत काही विषय नाही आहे आणि नियोजन पण खूप चांगला केलेलं आहे. आज काय सांगाल सुंदरबद्दल? सुंदरने आज पहिल्यांदाच गटपास करून दाखवला आणि मालकासाठी आज जिद्द जी होती जी अपेक्षा आज गावाने गावासाठीची आणि करून दाखवलं. सुंदरने आज पहिल्यांदा, माझ्या मते पहिल्यांदाच गटाला पळाला असेल सुंदर. एकदा गेला होता पुण्याला. त्यानंतर आज मुंबईला पहिल्यांदा पळाला आहे आणि लक्षसुद्धा पहिल्यांदा पळाला आहे मुंबईला. तसा लक्ष साताऱ्याला गटाला पळायला गटपास झालेला आहे. पण मुंबईला आमची जोडी पहिल्यांदा पळाली आणि पहिल्यांदा आमचे गटपास झाले मुंबईमध्ये. तर आम्हाला खूप आनंद झाला आज. बघा खूप चांगला असं गटपाससुद्धा झाले आणि जी ही गाडी A1 गाडी गावचा साज आज गावामध्ये नक्कीच काहीतरी वेगळा आनंद बघायला मिळेल. नक्कीच घरी सगळ्यांना आज जे लाईव्ह बघत असतील त्यांना खूप आनंद झाला असेल. लक्ष आणि सुंदरची गाडी गटपास झाल्याबद्दल सर्वांना आनंद झाला आणि सर्वांचे आम्हाला फोन पण चालू आहेत. गाडी सुंदर पळाली, मस्त गाडी पळाली आणि ड्रायव्हर पण आमचे आज सुरत ड्रायव्हर गोरपे तो बसला होता आज. तर चांगली गाडी त्यांनी हाकलली आज. कुठेतरी एक एक आगळा वेगळा मथुरची क्वालिटी दिसते. खूप सुंदर असा महादेवाचा नंदी दिसतोय. काय सांगाल नंदीबद्दल? आता बघा, लक्ष्मी आमच्या घरची, ती गेली 5 वर्ष बैल पळतोय. 5 वर्ष बैल बिंजोडला पळतोय गेली आणि आत्तापर्यंत 175 किती गाड्या झाल्या? 170 गाड्या आत्तापर्यंत झाल्या आमच्या नावाने. तर आमचा त्यांनी खूप अभिमान आहे आम्हाला त्याचा आणि आमचं खूप नाव केलं आहे आणि आमची पूर्ण हौस त्याने आज पूर्ण केलेली आहे. 5 वर्ष बैल पळतोय. अजून नशिबात जेवढं त्याच्या असेल तो आमच्या दावणीला पळणार आहे. बघूया आता देवाची साथ ती किती भेटते आम्हाला आणि खूप आनंद आहे बैलाबद्दल आम्हाला. बैलाबद्दल काय सांगण्याबद्दल काहीच नाही. खूप आमचा तो म्हणजे लक्ष्मी आमच्या घरची. जसा लक्षा आणि सुंदर सुद्धा काही कमी नाही. कारण बिनजोडमध्ये त्यांनी सुंदर तर पब्लिकचा भिताडच आहे आणि त्याचे पहिरे पण मोठे. आता मथुरमध्ये पळतो, चांगल्या चांगल्या बैलात पळतो सुंदर. नम्रातच खेळतो सुंदर सुद्धा आणि आमची पण गाडी पळतेच ही गाडी. सुंदरबद्दल तर काय बोलणंच नाही, तो पब्लिकचा भिताड आहे. आज काय बघायला मिळेल? आज थोडा वेगळाच काहीतरी बघायला मिळणार. सेमीला आता काय नियोजन, आता समजेल किती वेळ गटाला गाडी अजून तिसऱ्या गटाला गाडी सेमीला बसली गाडी. तर समजेल आता काय बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलं आणि आनंद आज दादांचा गगनात मावना. आज पहिल्यांदाच गटपास झाले. कुठेतरी एक नंबर कोरला गेला. दादा कसं वाटतंय? खूप अभिमान वाटतोय. आज पहिल्यांदा बैलाच्या अंगावरती आज ते सेमीचे नंबर पडले. पहिल्यांदा आमच्या मुंबईला मी सांगितलं ना तुम्हाला, मुंबईला पहिल्यांदा गाडी पळाली आणि बैलाच्या अंगावर ते सेमी गट पास केले, नंबर टाकले. तर ते बघण्यात आनंद खूप आहे. कारण त्याच्यासाठी बरेचसे वर्ष घासायला लागते आणि ते आज स्वप्न साकार झालं. 100% स्वप्न साकार झाले आज. आता सेमीला बघूया काय होते. बघा मित्रांनो, आज कुठेतरी जो आज एक आशा घेऊन आलते, पण ती आशा आज सुंदर आणि लक्षाने दाखवली. आज दादासुद्धा सोबत आहेत. खूप चांगला असे लक्षाचे मालक आपल्या सोबत आहेत. दादांना सुद्धा विचारूया. दादा तुमचं नाव सांगा. सुधीर मस्कर. कसं वाटतं आज गटपास झाले? खूप आनंद वाटतो आम्हाला. आम्ही पहिल्यांदाच मुंबईमध्ये गाडी गटाला पळवली आणि गटपास झाली.
आज सुंदर आणि लक्षा आज गावचा साज कुठेतरी बघायला मिळाला, कारण कमी पळतोय गावचा साज कमी दिसतोय असं एकत्र पळताना. हा, ही गावची आमची एवन जोडी आहे आणि कंटिन्यू गुलालात राहणारी गाडी आहे. आज त्यांनी गटाला सुद्धा आपला मान ठेवला आमचा आणि गटपास केला. खूप अभिमान आहे आम्हाला दोन्ही बैलांचा. आज तुमच्याच बाजूला 1001 ची धावण म्हणजे मथुर सुद्धा आहे. आज कुठेतरी मथुरमध्ये सुद्धा तुमचे नंदी पळतात. आता आता आम्ही सेमीला विरुद्ध पाळणार आहे. एकाच सेमीत आलोय, मथुर आणि सुंदर आणि लक्षा एकाच सेमीमध्ये पाळणार आहे. बघा मित्रांनो, आज 1001 आणि लक्ष आणि सुंदर एकाच सेमीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. काटाकीर लढत होणार आहे. कुठेतरी एक आगळा वेगळा अशी लढत बघायला मिळणार आहे. काय सांगाल? आज पहिले एकत्र पळाले, आता विरोधात पळणार आहेत. आता मजा बघायची. खेळ आहे तो खेळासारखाच होणार आहे, बाकी काही नाही. बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. आणि दादा, बिनजोडमध्ये सुद्धा या गाडीने नाव तुमचं एक उंचावर नेऊन ठेवलंय. आता मध्ये बोनिवलीच्या मैदानामध्ये सुद्धा एक काटाकीर लढत करून दाखवली. काय सांगाल? ही 6 महिने गाडी एकत्रच पळत होती आणि ती कंटिन्यू गुलालातच होती. बाकी काही नाही, त्यांचं दोघांपासून बोलण्यासारखं काहीच नाही. त्यांनी खूप आमची हौस केली आहे आणि त्यांच्याबद्दल काही आम्हाला अपेक्षित नाही. खूप त्यांनी आमचा मनोरंजन केलेलं आहे दोन्ही बैलांनी. आज प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप जमलेला आहे बघायला. आणि पहिल्यांदाच गटपास मुंबईमध्ये झाले. कसा वाटतो आनंद? पहिल्यांदाच पळवली मुंबईमध्ये आणि पहिल्यांदाच गटपास झाले. बघा गेल्या वर्षी मित्र, पळवली नव्हती आम्ही, यावर्षी पहिल्यांदा पळवली आणि गटपास पण झाले. कुठेतरी एक आनंद होतोय, कारण गावचा साज बघायला खूप आगळं वेगळं वाटतंय. कारण बरंचसं बघा गाडा मालक आहेत, गावचा साज असा बघायला कुठेच मिळत नाही. पण हा एवन जोडी गावची बघायला मिळते. काय सांगाल गावाबद्दल? आता गावातल्या लोकांना सुद्धा अभिमान आहे गाव जोडीचा आणि दोन्ही गावातले बैल मुलं त्यांच्या पाठी असतात दोघांच्या. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं. आणि आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि सेमीसाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद.